हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवर सुंदर ध्यान उभे विटेवर सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवर सुंदर ध्यान उभे विटेवर करकतेवरी ठेवोनिया करकतेवरी ठेवोनिया तुळशी हार गाळा कासे पितांबर तुळशी हार गाळा कासे पितांबर करकटेवारी ठेवोनिया करकटेवारी ठेवोनिया तुळशीची हार गाळा कासे पितांबर तुळशी हार गाळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुळशी हार गाळा कासे पितांबर तुळशी हार गाळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गाळा कासे पितांबर तुळशी हार गाळा कासे पितांबर मकर कुंडाले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी कर्तिका शुभमनी विराजितो कर्तिका शुभमनी विराजितो तुळशी हार गाळा कासे पितांबर तुळशी हार गाळा
तुळशी हरगळा काचे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा आज पितांबर तुळशी हार गळा आज पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई
हरि ओम 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 राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम पाहता लोचनी सुख झाले होता घरी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा रूप पाहता लोचनी सुख झाले होतात तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आधन पापड तुम्हारे सर्व सुखाचे आदर बापर माझे विवर तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम जय जय राम सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध
होते पाप आरती पाप आरती पाप आरती होते पाप आरती इथे वैष्णवांचे इथे वैष्णवांचे जय जयकार गर्जत असे जयकार गर्जत असे जयकार गर्जत असे जयकार गर्जत असे तुका म्हणे तया तुका म्हणे तया छाया कृपेची छाया कृपेची छाया कृपेची छाया कृपेची छाया कृपेची ते वैष्णवांचे ते वैष्णवांचे जय जयकार गर्जत असे जयकार गर्जत असे जयकार गर्जत असे जयकार गर्जत असे धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार सावध झालो 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 हरी चालो हरी चालो तेथे वैष्णवांचे भार तेथे वैष्णवांचे भार हरी चालो दागना हरी चालो दागना तेथे वैष्णवांचे वैष्णवांचे भार आजी जयकार गर्जत असे
हरी हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरी सावध झालो हरीच्या आलो जागरणा तिथी वैष्णवांचे भाळ जे जे कार गरजत असे पळोनिया गेली झोप होते पाप आडते तिथे वैष्णवांचे भाड जे जे कार गरजत असे तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची तेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजतसे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी दया पाद पदमे नमन माते दया पाद पदमे नमन माते दया पाद पदमे नमन माते दयांचे केलिया स्मरण होई सकळ विद्यांच्या धिक्करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्तिम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्तिम गजाननम ज्ञान मूर्तिम साक्षात प्रेम स्वरूपिणम गौरी शंकरम दयामूर्तिम भास्करम वंदे पुनः पुनः हृदय सिंहासन
करोनिया माझ्या बैसे गुरुराया गजानना बैसे गुरुराया गजानना तुझी आसन करोनिया बैसे गुरुराया गजानना बैसे गुरुराया ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया करुणाकरा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हाला आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मद धावव्या शुभटा शरण हनुमंता काय भक्तीच्या वाटा मद धावव्या शुभटा ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल 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 कुंडली पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु जगजानन भास्कर महाराज की जय शंकर महाराज की जय गुरुवर्य वासुदेव महाराज की जय संत सखाराम महाराज की जय सब साधु संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सावध झालो हरीच्या आलो जागरणा तिथी वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय महाराष्ट्राचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराया ज्यांचा वैकुंठ गमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर ज्या ठिकाणी आपली सर्व बाहेर देशातही मंडळी आहे त्या ठिकाणी सुद्धा हा सोहळा चालू आहे आणि आपल्या गावात सुद्धा हा सोहळा अतिशय महापावन प्रवाहावर चालू आहे आणि सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने चालू आहे अशा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी इष्टसा परिवार या नयने अतिशय गावात दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा या गावावरून गेलो परंतु आतमध्ये येण्याचा प्रवेश पहिलाच महाराजांच्या मुळे आई साहेबांचं दर्शन घेण्याकरता आम्ही येऊन गेलो. अतिशय पावन भूमी आहे ज्या भूमीमध्ये 64 योगिनीचं साम्राज्य आहे. नवे नवे असा हा 64 योगिनीचा सोहळा प्रत्यक्ष एका ठिकाणी दर्शन सोहळा कदापि मला तरी वाटत नाही कुठं असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे डबल ड्युटी आहे. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे त्या आई साहेबाला एकदा आपण सर्वांनी वंदन करूया. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला अशा प्रकारे तुमच्या सर्व संत सज्जन मायबापांचं दर्शन आजचा सुयोग आमच्या वाट्याला आमचे गुरु स्नेही असणारे प्रभुरंजनजी महाराज सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झाला. मंडळी, हा जो क्षण आहे जीवनामध्ये महत् भाग्याने महत् पुण्याने येत असतो. इथं बसलेली प्रत्येक जीवदशा
पारमार्थिक क्षणाचा उपभोग घेत असणारी अनंत जन्मीचं पुण्य गाठी असल्याशिवाय येत नाही. म्हणून हा जो सहवास आहे या क्षणाचा, आत्ताच्या क्षणाचा, भगवंताच्या कृपेनं या ठिकाणी मिळालेला आहे. भगवंताची कृपा सर्व जीवांवर आहे. असा एक जीव नाही, 84 लक्ष योनीतील प्रत्येक जीवावर भगवंताची कृपा आहे. गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला तेच प्रतिपादन करतात. ममै वंशो जीवलोके जीवभूतस. प्रत्येक भूताच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी माझी कृपा आहे. ज्या दिवशी माझी कृपा त्या जीवावरली बाजूला झाली, त्या दिवशी मात्र त्याला या इहलोकातलं काहीही करता येणार नाही, हालचालच करता येत नाही. सर्व सत्ता पांडुरंगाची आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविन. म्हणून त्या प्रभूच्या सत्तेमध्ये आपण या ठिकाणी आताच्या क्षणाला आहोत. पुढचा क्षण काय आहे जीवनात हे आपल्याला माहित नाही, पण आताच्या क्षणाला वर्तमानात जगण्याची दिशा संत महात्मे जगाला देत असतात. संत महात्म्यांचं जीवन हे वर्तमान प्रेरित आहे. ते भूताचा आणि भविष्याचा कदापि विचार करत नाहीत, कारण समाजाला वर्तमानामध्ये जगण्याचं प्रेरणा करण्याचं काम एकमेव संतांनी केलेलं आहे. कारण वर्तमानामध्ये जे काही जगत असते, त्या जगण्यामध्ये जो आनंद असते, तोच आनंद घेण्याकरता संत महात्मे आपल्याला या ठिकाणी फार मोठे कष्ट करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात सहजपणे. परंतु या संतांच्या प्रेरणेला, संतांच्या मार्गाला जो कोणी अंतःकरणापासून जाणून घेतो, त्याच्या जीवनाचं आत्मकल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मंडळी, आज या विज्ञान युगामध्ये प्रत्येक क्षण अवघड झालेला आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं जीवन कुठं सुखी आहे, कुठं आपण, मला सांगायचं, आपण कुठं सुरक्षित आहोत? कुठेही सुरक्षित नाही. घरात सुरक्षित नाही, दारात सुरक्षित नाही. तुम्ही म्हणाल की माझ्या जवळ 2 व्हीलर आहे, मग 2 व्हीलर ना मी जर शेगावला गेलो तर ऍक्सिडेंट होईल. बरं जाऊ द्या, 2 व्हीलर बाजूला ठेवा, 4 व्हीलर मध्ये जा. 4 व्हीलर मध्ये सुद्धा सुरक्षित नाही. जाऊ द्या, रेल्वेनं जा तरी सुरक्षित नाही. तेही जाऊ द्या, विमानानं जा तरी सुद्धा सुरक्षित नाही. मग कुठं सुरक्षित आहोत? बरं, कुठंच जाऊ नका, घरात सुरक्षित आहोत आपण? घरात सुद्धा सुरक्षित नाही. म्हणून अशा असुरक्षित जीवनाला संरक्षण देण्याचं काम संत महात्मे करतात. विठ्ठल प्रत्येकाला मनात भीती आहे. भीतीशिवाय आहार, भय, या 4 गोष्टी आहेत. भयाशिवाय एक जीव असा नाही. सजीवम भय, सजीवाला भय लागू आहे. 84 लक्ष योनीत ह्या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. परंतु या सर्व भयापासून निवृत्त करण्याचं काम संत महात्मे करतात. बरं, भीती कशाची आहे? नाशवंताची भीती. सर्व भय हे नाशवंताचं आहे, आणि आपण ज्याच्या आधारानं राहतो ते सुद्धा नाशवंत आहे. जगद्गुरु तुकोबाराय याच नाशवंत भयाला दूर करण्यासाठी प्रत्येक जीवाला अंतःकरणापासून सांगतात की बाबा रे, तू ज्या भयाने भयभीत झालेला आहेस, तुला जे असुरक्षितता वाटते आहे ना, त्याचे एकच मूळ कारण आहे. तू स्वतःची ओळख करून घेतली नाहीये. तू कोण आहेस याचा तुला अजून पत्ता लागला नाही.
ज्या दिवशी तुला मी कोण आहे अशा प्रकारचा बोध होईल ना, त्या दिवशी तुला समजेल की मी सुरक्षित असुरक्षित काय आहे आणि सुरक्षित काय आहे हे तुला त्या बोधानं कळेल. विठ्ठल विठ्ठल पण ठीक आहे, या बोधाला पोचण्यासाठी फार मोठी पुण्य लागते. पुण्याशिवाय हा बोध प्राप्त होत नाही. काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम ठीक आहे. पशु पक्ष्याचं जीवन, पशुही घर बांधतात, पशुही संसार करतात, पशु पक्षी सगळा हा व्यवहार करतात, आपण हे करतो. त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? काही फरक नाही. फक्त एवढाच फरक आहे, देवानं आपल्याला बुद्धी दिलाय, त्या बुद्धीचा वापर आपण योग्य ठिकाणी करत नाही. त्या बुद्धीचा वापर आपल्याला योग्य ठिकाणी योग्य ज्ञानाकरता योग्य बोधाकरता दिलेला आहे, परंतु त्या बुद्धीचा वापर करत नाही. महाराज म्हणतात, या अंतःकरण चतुष्टयामध्ये बुद्धी नावाचं फार मोठं महारत्न आहे आणि त्या बुद्धीमध्ये या बोधापर्यंत पोहोचण्याचा मार्ग विवेकानं साध्य होतो. आणि अशा प्रकारची सत्सत विवेक बुद्धी जर कुठं प्राप्त होत असेल तर ती सत्संगामध्ये प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथे विवेकासने की जे. म्हणून संत महात्मे आपल्या त्या विवेकाला जागृत करतात. तो विवेक ज्या दिवशी मनुष्य प्राण्याचा जागृत झाला त्या दिवशी त्याला आपल्या सुअस्तित्वाची जाणीव होते की मी कोण आहे. विठ्ठल विठ्ठल बरं, जाऊ द्या. काही प्रश्नावली आपल्याकडे आहे, त्या प्रश्नावलीचा जर का आपण उकल केला तर त्याचे उत्तर सुद्धा आपल्या परीनं आपण सर्वजण देऊ शकतो. गुरुवर्य महाराज वासुदेवजी महाराज आपल्या कीर्तनामध्ये काही प्रश्न विचारत. आम्ही बाल संस्कार शिबिरामध्ये असताना अळगावला ती प्रश्नावली महाराजांची असायची. महाराज अतिशय लहान होऊन आमच्याशी बोलत, लहान अवस्थेत या ठिकाणी आमच्याशी बोलत, परंतु ते प्रश्न आता माझ्या लक्षात येऊन आले की महाराजांचे ते प्रश्न किती महत्वाचे होते, किती महत्वाचे होते. तुम्ही कुठून आले? पहिला प्रश्न, तुम्ही कुठून आले? मग आम्ही सांगू की आम्ही पळ शोधून आलो. काही पुढं सांगा आम्ही इकडून आलो, आपल्या गावाचे नाव. बरं बरं बरं, त्या गावात तुम्ही कधीपासून आले, कधीपासून आहात? काय प्रश्न आहे? बरं, त्या गावाचा तुम्हाला परिचय कधी झाला, कोणी करून दिला? अतिशय कूट प्रश्न. त्या प्रश्नांचा आता उलगडा उन्हाळा महाराज. विठ्ठल विठ्ठल संतांच्या भाषेमध्ये दुरून आलो मी गा झाले दारुण, दुरून आलो मी गा झाले दारुण, भावया इथवरी होते
आपण दुरून आलेलो आहोत, आपल्याला आपल्या गावाचा पत्ता माहित नाही. असे प्रश्न महाराजांचे आहेत. या प्रश्नांचा उलगडा महाराजांसारखे करू शकतात, आमचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधू संतांनी सहज सोप्या सरळ भाषेमध्ये आपल्या सर्वांचं आत्मकल्याण करण्याकरता देह झिजवला. ज्यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. श्रीमद भागवत कथा चालू आहे. आमचे परमस्नेही गुरुभक्तराज भोजने बाबा त्यांच्या अमृतवाणीतून आपण कथा श्रवण करतात. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, वारकरी आहेत, प्रेम मूर्ती आहे. आणि बघा, त्यांची राहणी जरी साधी संपल तुम्हाला वाटत असली तरी मात्र फार विद्वत्ता त्यांच्याकडे आहे. विठ्ठल कथा कोणाच्या मुखातून श्रवण करायची याला सुद्धा काही नियमावली आहे. कोणी यावं कथा करावी, कोणी यावे व्यासपीठावर उभं राहावं. आपल्या संप्रदायामध्ये आता तर याचा फार मोठा ऊत आला. ऊत महाराज सांगायचे, ज्या दिवशी कोणत्याही गोष्टीची अति झाली, परंतु या संप्रदायाला ज्ञानोबा तुकोबा यांची पुण्याई आहे. जे कोणी याची अति ते माती करतील त्यांचीच माती झाल्यावर शरण. हा संप्रदाय थोडा मोठ्यांचा आहे. ही पुण्याई या व्यासपीठावर आलेली आहे. म्हणून काय ऐकावं काय ऐकू नये, समाज फार ज्ञानी आहे. परंतु आजकाल काय झालेलं आहे, सोहळ्याचं आयोजन करणारी मंडळी, काही एखादा त्याच्यामध्ये अनधिकारी आला की मग ते सर्व बिघडून जाते. समाज व्यवस्थेमध्ये धर्मसत्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ज्याचा तो पिंड आहे त्या ठिकाणी त्यानंच त्या पद्धतीचं नियोजन करावं. पिंड नाही त्या ठिकाणी तिकडे त्यानं प्रवेश करू नये. राजकारणी मंडळींनी राजकारण सांभाळावं, समाजकारण करणाऱ्या समाजकारण सांभाळावं आणि धर्मकारण करणाऱ्या मंडळींनी अध्यात्म करणे त्यांना तुम्ही सहकार्य करा. नाही, आपला तो पिंड नाही, त्यांना आपण सहकार्य करावं. गावात आपापल्या परीने विकासाच्या गोष्टी सर्वतोपरी आपापल्या परीने या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. परंतु आज दुर्दैव असं आहे, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यामुळे सर्व बिघडलेलं आहे. विठ्ठल कार्यक्रमाचा आयोजनाचा मुख्य उद्देश हाच आहे. साधू संतांनी केलं, काय केलं महाराजांनी? वाढावया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढाचारी भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. सुख वाढलं पाहिजे, भक्ती वाढली पाहिजे, धर्म वाढला पाहिजे आणि भगवंताचं नाम स्मरण प्रत्येक कुळामध्ये झालं पाहिजे. या करता सर्वांची धावपळ चालू आहे. उडत आहे जनन उडत आहे जनन उडत आहे जनन ठेवे डोळा, उडत आहे जनन हनोनी करवा एक से, हनोनी करवा एक से, हनोनी करवा
जगाला थांबवण्याकरता, त्यांचा उद्धार करण्याकरता संतांचे या ठिकाणी येणं आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार आपल्या संप्रदायाची कळस झाली. तुका झाला असे काय अधिकार आहे? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा तो अर्थ वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा तो अर्थ राजी व्हावा भार माझा, त्या कालची परिस्थिती अतिशय महाभयंकर होती. सत्य ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायांचं चालू आहे. परंतु कर्मकांडी लोकांच्या बुद्धीत मध्ये ते कर्मकांड असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय त्या कर्मकांडापासून परावृत्त करण्याचा मार्ग जगाला दाखवत आहेत. कारण त्या कर्मकांडामध्ये दिशाभूल करणारी ही सर्व मंडळी होती. खरं सत्य काय आहे, जगाचा उद्धार कशामध्ये आहे, हे जगद्गुरु तुकोबाराय सडेतोड भाषेमध्ये या ठिकाणी जगाला सांगत होते. परंतु त्या कालावधीमध्ये हे सांगणं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणजे कर्मकांडी लोकांची दुकानं बसण्याचं काम चालू होतं. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये तुकोबारायांनी जगाला या ठिकाणी सावरण्याचं काम केलं. बघा काय अवस्था तुकोबारायांची होती. तुकोबाराय सामान्य नव्हते. त्या कालावधीमध्ये तुकोबाराच्या घरी सावकारी होती. त्या कालावधीमध्ये तुकोबाराय श्रीमंत होते. काय नव्हतं तुकोबारायांच्या घरी? हो, नवे नवे तुकोबाराय सावकार त्या कालावधीमध्ये होते. परंतु संतांची अवस्था प्राप्त झाली, भूमिका प्राप्त झाली. आणि संतांची अवस्था आहे, भूमिका आहे, त्या भूमिकेचं दर्शन जगाला होत असते. संत म्हटल्यानंतर त्यांच्या तुम्ही पेहरावाकडे जाऊ नका. ते काय घालत आहेत, भगवे वस्त्र घालत आहेत का पांढरे वस्त्र घालत आहेत? भगवे वस्त्र घालणारे संतच असतील असं मानू नका, किंवा पांढरे वस्त्र घातलेले संतच असतील असं मानू नका. संतांची भूमिका आहे, त्या भूमिकेचं दर्शन समाजाला होत असते. काय संतांची भूमिका? संतांची एक भूमिका आहे. तुम्ही ते भूमिकेचं दर्शन आईसाहेब मुक्ताबाई त्यांच्या ताटीच्या अभंगामध्ये सविस्तर देतात. संत तोची जाना जगे, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. ओ योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. संत कोणाला म्हणावं याचं दर्शन ताटीच्या अभंगामध्ये आईसाहेब मुक्ताबाई प्रत्यक्षदर्शी संत दाखवून देत आहेत. कोणाच्याही मागे लागू नका. नक्ती भाषेमध्ये संत मुक्ताबाईंनी आपल्याला संतांचं दर्शन दिलेलं आहे. हो, भूमिका सांगितलेली आहे. भूमिका, संत ही भूमिका आहे, संत ही अवस्था आहे. आणि त्या अवस्थेचं दर्शन समाजाला या ठिकाणी होत आहे. आणि त्याच अवस्थेतून संत महात्मे जगाच्या कल्याणासाठी या ठिकाणी अहोरात्र, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत.
दिन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस त्यांचं या ठिकाणी समाजाच्यास उत्थानाकरता आत्मोन्नती करता चालू असलेलं आजही आहे. आजही अशी संत मंडळी आहेत की आजही ते रात्रंदिवस झोपत नाहीत. संत झोपले की सगळं झोपलं म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल अशा संत महात्म्यांचा आपण हा वैकुंठ गमन सोहळा साजरा करत आहात. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय अशा प्रकारची ही ब्रह्ममूर्ती जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यांचा वैकुंठ गमन या ठिकाणी सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्यामध्ये आमचं सुद्धा एक वाक पुष्प एक फुल नाही फुलाची पकडी वाहण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. बघा मंडळी, तुकोबाराय जर नसते तर काय झालं असतं? काय केली क्रांती तुकोबारायांनी? त्या कालावधीमध्ये मुघलशाही अतिशय बोकाळलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेचं कार्य चालू होतं. भयानक अशा प्रकारची अवस्था समाजामध्ये झाली होती. आणि अशा अवस्थेमध्ये परमार्थ आणि प्रपंच समाजाची बिघडलेली अवस्था आणि रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग अशा बिकट अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला परमार्थ आहे. आणि त्या परमार्थाची पुण्याई आज आपण सगळी मंडळी या ठिकाणी भोगत आहोत. तो आनंद त्यांच्या आज जो आनंद आपण घेत आहोत तो जगद्गुरु तुकोबारायांची पुण्य आहे. राजांना स्वराज्य स्थापनेकरता जर कोणी सहकार्य केलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. विठ्ठल विठ्ठल ओ राजसत्तेला धर्मसत्तेचा जोपर्यंत पाठपुरा होत नाही तोपर्यंत ती राजसत्ता निष्काम राहत नाही. त्या राजसत्तेला शक्ती मिळत नाही. जी राजसत्ता धर्मसत्तेच्या शिवाय आहे ती सत्ता सत्ता राहत नाही. त्या ठिकाणी व्यभिचार चालतो, भ्रष्टाचार चालतो. आणि एक दिवस घडा भरला की ती सत्ता अधःपतनाला जाते. माझ्या राजांना जगद्गुरु तुकोबारायांचं फार मोठं सहकार्य होतं आणि शक्ती सुद्धा त्यांच्या पाठीमागे होती. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं स्वराज्य स्थापनेकरता असलेलं कार्य किती मोलाचं आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आणि अशा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणविंदांवर ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. जीव जरी ठेवला ना तरी मात्र फार कमी आहे. म्हणून त्या अनुषंगाने त्या निमित्ताने घेतलेला तुकोबारायांचा अभंग आहे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांची ही अवस्था आजच्या अभंगामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय ब्रह्मचारी नव्हते, संसारिक प्रापंचिक होते. तुकोबारायला प्रश्न विचारला, तुकोबाराय तुम्ही या अवस्थेला पोचण्याचं कारण काय आहे? कसे तुम्ही या अवस्थेला प्राप्त झाले? ही प्राप्त तुम्हाला अवस्था कशा आहे ते आम्हाला सांगा. तुकोबाराय सांगतात, मंडळी ही जी अवस्था मला प्राप्त झाली आहे ना, हो याला कारण मी सांगतो. मी अगोदर बेसावध होतो.
आणि जो बेसावध असतो तो कधी गटांगळ्या खाईल हे की सांगता येत नाही. मी बेसावध होतो. बेसावध अवस्थेमध्येच आपण सगळ्या प्राणी अवस्था भोगतोय. मनुष्य असून आपण प्राण्यासारखं जीवन जगतो. प्राण्यासारखं. वाघानं गाढवानं जसं वाघाचं कातळ अंगावर टाकावं, मी वाघ आहे म्हणून सांगावं, आणि डरकाली फोडली की समजते की वाघ आहे की गदा आहे. विठाल विठाल तसं कातळ माणसाचं आहे, परंतु आतून मात्र सगळे प्राणी जीवन जगत आहेत आपल्यामध्ये. हो, कारण की सगळेचे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. कुत्र्याचं भेटेल आहे, बैलाचं भेटेल आहे, बकरीचं भेटेल आहे, सगळेच आयुष्य आपल्याला भेटेल आहे. आणि हे सगळं आयुष्य आपण जगतोय. प्राणी अवस्था आपली आहे, प्राणी अवस्था आहे. या प्राणी अवस्थेतून आपल्याला नरदेहाच्या अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे. नर करणी करणे नरका नारायण ही. हो, करणी या शब्दाचा अर्थ अतिशय महत्वाचा आहे. कर्म. हो, प्रयत्नांती परमेश्वर. आणि हेच कार्य, हेच कर्म करण्यासाठी संतांनी आटापिटा केला, सांगितला सर्वांना. मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते तेनेचे पंते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. तुकोबाराज सांगू लागले, बाबा मी फार बेसावध होतो, मी सावध झालो. 2 वेळा म्हटलं, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो. पण 2 वेळा म्हणण्याचं काय कारण असेल? 1 वेळा जमलं नसतं का? दुरुक्ती केली. ज्या ठिकाणी 2 वेळा सांगितलं त्या अर्थी काहीतरी महाराजांना काहीतरी नवल सांगायचं. तुकोबाराय म्हणतात, मी प्रथम प्रपंचामध्ये सावध झालो. प्रपंचामध्ये जो सावध होतो तोच प्रपंचात परमार्थात येऊ शकतो. प्रपंचातला सावधपणा कोणता? तुकोबारायला समजलं की ही सगळी मंडळी सगळी कोणती आहेत? हे सुखासाठी मंडळी. माता पिता बंधू बयनी येतो न पवती निर्वाण, इष्टमित्र स्वजन सखे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, तेथे कोणी एका सद्गुरु वाचोनी. पहिले सावधान झालं. ही सगळी मंडळी काय आहे? सुखासाठी. हो. जोवडी चलन गा सर्व पैसा असू द्या, सगळे माझं माझं, पैसा जाऊ द्या. हो, पप्पा पगार झाला की पप्पा मारतात मग सगळे. घेता काय? घेता काय? महाराज मस्त विनोद असतात. मला विनोद जमत नाही बरं. विठाला विठाला हो, ही सगळी मंडळी सुखाची आहे. मंडळी सगळी अवस्था आपण सर्वजण मंडळी भोगत आहोत. पण तरी सुद्धा आपण ऐकतो संसार चहूकडे इंग विश्रांती नाही कोठे. कोणासाठी करतो आपण? सगळ्या मळकेसाठी, राहणाऱ्यासाठी. आपण कोणासाठी काय करतो? स्वतःसाठी काही करत नाही. जे मळके आहेत, जे जाणारे आहेत, त्यांच्या करता आपण हे सगळं नाशवंत कमाई करून ठेवतो. महाराज म्हणतात, अरे बाबा आपल्या हितावर या ना. आपलं हित कशात आहे? आपुलिया हिता. जो असे जागा करता धन्य
धन्य माता पिता दयाचिया. जे आपलं हित सोहित करण्याकरता जागृत झाले ना ते तर धन्य आहेतच, पण जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता देतात. आपलं हित पाहतात. आपलं हित कशात आहे? काही जण हिताच्या दिशेने रात्रंदिवस त्यांचं चालू आहे. झोपेतही ते त्यांचं हित चालू असते, झोपेतही चालू असते. पण दिवस निघाला की झोपेपर्यंत आहेच, पण झोपेतही तेच. महाराज हे करू नका असं म्हणत नाहीत, करा, सगळंच काही करा. हो, बांधा, सगळंच बांधा, 4 मजली बांधा, 10 मजली बांधा, हो सगळंच काही करा, परंतु हेही करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, करा रे बाप्पानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे धन करुणाचे करू नका धन करुणाचे करू नका करा रे बापानो साधन हरी करा रे बाप्पानो करा रे बाप्पानो साधन हरीचे जनी करुणीचे करू नका, हे करू नका. तुकोबारा म्हणतात, मी पहिले माझ्या प्रपंचामध्ये सावधान झालो, मला समजलं की हे सगळं नाशवंत आहे, हो, आणि मग मी परमार्थात सुद्धा सावध झालो. 2 वेळा सांगितलं. परमार्थात कसं काय सावध झालो? महाराज, परमार्थात सावधान कसं असलं पाहिजे? परमार्थात तर सगळं काही मुकाट आहे, नाही मुकाट नाही. परमार्थात सुद्धा सावधानता बाळगली पाहिजे. परमार्थ काय? परमार्थ नोही लेकुराच्या गोष्टी. परमार्थ हे लेकरासारख्या गोष्टी नाही आहेत. परमार्थामध्ये अतिशय कटाक्षाने त्या ठिकाणी राहावं लागतं. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? सप्ताह करणं म्हणजे परमार्थ आहे, हरिपाठ करणं म्हणजे परमार्थ आहे, कीर्तन हे सगळं हा परमार्थ, ही साधना आहेत परमार्थाची. या साधनावर आरूढ झालेल्या जीवाला फार मोठं कटाक्षानं सावधानतेने राहावं लागतं. परमार्थाची सावधानतेचा इशारा नाथबाबांनी आपल्या चिरंजीव पदामध्ये. परमार्थामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर चिरंजीव पदाचं चिंतन पहिले करावं. नको नको स्त्रियांचा, हो वाचून घ्या सर्व चिरंजीव पद. या चिरंजीव पदाचा आधार म्हणजे फाउंडेशन आहे परमार्थाचं. विठ्ठल विठ्ठल आपण करायला जातो, परंतु त्याची नियमावली आम्हाला माहित नाही. कीर्तनाला येत असताना त्याचे नियम काय आहेत? कीर्तनाला आपण आलो ना, दार खिडक्या सगळं लावून येणे, नाही काय, उघडं करून म्हणजे शनी शिंगणापूर करून यायचं नाही. नाही तर मग काही लोक इथं झोपतात आणि त्या झोपेतही कुलप ओढतात, ते ओढायचे नाही. सगळं टाकून यायचं, सरळ टाकून तिकडे टाकून यायचं इकडे, कारण की इथं येताना रिकाम यायला लागतं, टाकून यायला लागतं. रिकाम आल्याशिवाय इथं भरल्या जात नाही. महाराज म्हणतात काय टाकायचं? सांडी मांडी पडते टाके, हो सांडी मांडी पडते टाके, वासुदेव नाम भोकी, मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरे. हो, म्हणून तुकोबारांचं, बाबा मी परमार्थात सुद्धा सावध झालो, आलो परमार्थात. आपण मला मीटिंगलाच बोलावलं नाही, मला इकडेच बोलावलं नाही, मला मान सन्मानच दिला नाही. परमार्थामध्ये कुठलाही मान सन्मान त्याज्य करावा. नामदेवराय म्हणतात बा, आन मान नेने देवा,
नामावी नवी तसे केशवा. हो देवा. हो. अहंकाराचा वाडा माझी या सकाळा विकासी. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञान झालं, ज्ञान गिळून भगवंताचं नाम चिंतन करणे. विठ्ठल धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाच्या पलीकडचा परमार्थ पुरुषार्थ हा पंचम पुरुषार्थ आहे. आणि जो पंचम पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबारायांनी साधला. धन आहे, फार मोठं धन आहे परमार्थ. परमार्थ मा धन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. काय सांगितले उपाय? काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, नियमावली सांगितली परमार्थाची. युक्तार विहार नेम इंद्रियाचे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. हो, हे सगळं परमार्थाचे साधन सांगितले. या साधनावर आरूढ होत असताना महाराज निष्काम कर्मयोगाची साधना अतिशय महत्वाची सांगितली. कर्म करणं आपल्या हाती आहे, परंतु फळ देणं परमेश्वराच्या हाती आहे. एवढं जरी सिद्धांत आपल्या लक्षात आला तरी आपलं जीवन या कर्मयोगामध्ये आपण आनंद भोगला म्हणून समजा. जो कर्म करत असताना फळाची इच्छा करून जगतो, महाराज म्हणतात तो सदैव दुःखी राहतो. कर्म करणं आपल्या हातात आहे, म्हणजे त्याच्या सत्तेनं होते, परंतु फळ देण्याचं काम मात्र त्या ईश्वराच्या हातात आहे. आणि हेच तत्व वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मोलाचं तत्व सर्व संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचं जतन करण्यासाठी, ते आपण आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठीच हे सगळं हा सहवास आहे. महाराज म्हणतात मी बेसावध होतो, मला सावधान केलं होतं एका ठिकाणी, पण मला समजलं नाही. प्रपंचामध्ये सगळेच जण आपल्याला लोटण्याचा प्रयत्न करतात, नाही काय? त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसून सावधान करतात, आपल्या डोक्याला अक्षदाय टाकतात. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या. सगळे म्हणतात आणि शुभमंगल सावधान म्हणतात, पण त्यावेळेस बघा सावधानतेचा इशारा असते. पण मंडळी आपण सावधान होत नाही, तिथून बेसावध होतो. विठ्ठल विठ्ठल हो, ते शब्द ऐकता बरोबर एकच महात्मा सावधान झाला. आणि त्यांनी हे सगळे गावोगावी बजरंग बलीचे मंदिर बसवले मंडळी. हो, परंतु असू द्या, संत महात्मे म्हणतात सुखी करावा न लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण. सुखे तो घरा नारायण. तुकोबाराय म्हणतात मी सावध झालो, पण कुठं सावध झालो?
पहिल्या चरणाचा. सावध झालो 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 हरीच्या आलो जागरणा तेथे वैष्णवाचे भार येथे वैष्णवाचे भार हरीच्या हरीच्या येथे वैष्णवाचे भार येथे वैष्णवाचे भार मी सावध झालो, हरीच्या आलो जागरण. हरीच्या जागरणाला आम्ही आलो तेव्हा मात्र मी सावध झालो. काय आहे हरीच्या जागरणाचं महत्व? हरीच्या जागरणामध्ये संत महात्मे कसा आपल्याला जागृत करतात? हरीच्या जागरणाला आल्यानंतर संत महात्मे बाबा रे, आपण सगळे या ज्या अवस्थेमध्ये आहोत ना, ती सगळी झोपेची अवस्था आहे. म्हणून सर्वांनी उठा, उठा जागे व्हारे आता. भावे चरणी सुख भावे पण कधी कधी असं वाटते आपण झोपीचं सोंग घेईल माणसाने उठवता येत नाही. किती अंगावरला काढा, किती अंगावरला काढा, उठ रे तो अधिक घोरते. ठीक आहे, तसं आपण झोपीचं सोंग घ्यायलाय. किती ओढून आणतात तो संत महात्मे. या इकडे या, या रे सर्वांनी या रे लहान थोर, याच भलत्या पण तरी असं वाटतं की 400-500 लोकांच्या गावाच्या मानानं खूप मोठी तुमच्या गावाची संख्या पारमार्थिक गाव मंडळी सगळी. हा, आज या विज्ञान युगामध्ये, या मोबाईलच्या युगात ह्या पोरी आता इथं बसलेल्या नवल वाटू राहिलं. हे पोरं इथं बसलेले आहेत मोबाईल तेवढं कीर्तनात घेऊन आले म्हणा ते असो, पण कीर्तनात बंद आहेत ते. मोबाईल हा वाईट नाही मुलांना, चांगला आहे, पण त्याच्यातून आपल्याला चांगलं घ्यायचं आहे. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल मध्ये सगळ्या जगातली माहिती, विश्वातली माहिती, त्याचा अभ्यास आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. वाईट नाही मोबाईल, त्याचा वापर वाईट. रील्स पाहता पाहता आपला कधी वेळ निघून जाते माहीत पडत नाही. पण त्याच रील न पाहता आपण जर आपल्या हिताचं जर आपण वाचन केलं, हिताचं पाहिलं, तर निश्चितच आपली बुद्धी स्थिर राहील. आज बुद्धीला अस्थिरता निर्माण करणारे साधनं तयार झालेले आहेत. टीव्हीचं बटन दाबलं की ते असंख्य चॅनल त्याच्यावर आहे. एक चॅनल आपण धड पाहत, बंद केलं की ते चालू, ते केलं की ते चालू. मंडळी पहा, पण त्यातलं चांगलं घ्या. आता या विज्ञान युगामध्ये आपल्याला या प्रवाहात वाहावं लागेल असं काही नाही, परंतु या प्रवाह गती, त्याच्या मोबाईल मध्ये ज्ञानेश्वरी आहे, गाथाई आहे ना, सगळे सकल संत चरित्र त्याच्यामध्ये आहेत. वाचा. तुमच्याकडे ग्रंथ वेळ नाही ना, तुम्हाला तुमचा ग्रंथ वाचायला वेळ नाही ना, तर तुमच्या मोबाईल मधलं काढा, 10 ओव्या ज्ञानेश्वरीच्या दररोज वाचा.
10 अभंग जगत तुकोबारांचे वाचा, नाथ बाबाच्या ओव्या वाचा, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र वाचा, राणी लक्ष्मीबाईचे चरित्र वाचा, आहे मोबाईल मध्ये सर. आपला वापर चुकीचा होत आहे. मला सांगायचं आहे की आपण बेसावध झालेलो आणि बेसावध झालेल्या अवस्थेमध्ये आपण आपलं हित करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी सुद्धा बेसावध झालो परंतु सावध झालो मी हरीच्या जागरणामध्ये. आणि या हरीच्या जागरणामध्ये फार मोठा हिताचा मार्ग मला मिळाला आणि त्या हिताच्या मार्गाने मी चाललो, म्हणून ही माझी अवस्था आता जी आहे मला प्राप्त झालेली आहे. मग या हरीच्या जागरणामध्ये काय असते? तेथे वैष्णवांचे भारत, 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 तेथे वैष्णवांचे भारत. जागरणाला गेल्यानंतर मला त्या ठिकाणी सर्व हरी, तेथे वैष्णवांचे भार, वैष्णवांची गर्दीची गर्दी. वैष्णवांचं दर्शन होणं सोपं नाही, दुर्मिळ आहे वैष्णवांचं दर्शन होणं. वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. सर्व भार त्या वैष्णवाने भगवंताच्या चरणापाशी ठेवलेला असतो. तुका म्हणे घालू तयावरी भार, वावा संसार देवा पायी. महाराज सगळं काही मिळेल या जगामध्ये, सगळं काही मिळेल, सगळं काही मिळेल, पण जगाचे बाजारी सर्व काही मिळे, परी संत दर्शन दुर्लभ, परी संत दर्शन दुर्लभ. सर्व काही जगाचे बाजारी सर्व काही मिळे, परी संत दर्शन दुर्लभ. संतांचं दर्शन दुर्लभ आहे आणि या संतांच्या दर्शनामध्ये त्रिविध तापाची झाली भोळवण, झाली या दर्शन किंवा पद्मनाभ जोडीला. मग संत महात्मे काय करतात? त्यांच्या अमृत वाणीतून गर्जना ऐकायला मिळते. कोणती गर्जना आहे? भगवंताच्या नामचिंतनाची. कारण त्यांच्या चित्तामध्ये, अंतकरणामध्ये सगळं तेज भरलेलं आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्तंच मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अशी सतत त्यांची भगवंताच्या बद्दलची नामस्मरणाची साधना चालू असते आणि ती गर्जना नामचिंतनाची हरीच्या जागरणामध्ये मला ऐकायला आली. काय ऐकलं पाहिजे, काय ऐकू नये? महाराज म्हणतात, जे आपल्या हिताचं आहे ते ऐकलं पाहिजे, जे अहिताचं आहे ते ऐकू नये. विठ्ठल तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानानं इकडलं तिकडलं ऐकू नये, कारण जे ऐकल्या जाते तेच आपल्या आचरणामध्ये येते. म्हणून कोणाचं काही असो तिकडे, कोणाचं काही असो, आपण ऐकायचं नाही. निंदा नाही, स्तुती नाही. तुल्य निंदा स्तुती
संतुष्टो येन केन अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान मे प्रियो न रहा. भक्तीमध्ये स्थिरता याच गोष्टीनं प्राप्त होते. बघा, कोणाची निंदा करा, कोणाची स्तुती करा, एखाद्याची निंदा केली म्हणजे आयते भांडणं आपल्या घरावर. हो, एखाद्याची स्तुती करा आणि एखाद्याला म्हणजे कमी अधिक लेखलं की म्हणजे त्या आपल्या वाचेतून तो दोष घडतो. म्हणून कोणाची निंदाही करायची नाही, कोणाची स्तुती करायची नाही, कोणाचं ऐकायचं नाही, कोणाला ऐकूही द्यायचं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी त्या हळीच्या जागरणामध्ये गेलो आणि त्या गर्जना त्या साधू संतांची ऐकली. काय होती गर्जना? जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी. गर्जना ऐकता बरोबर गेली झोप, होते बाप आरते, होते बाप आरते, येते वैष्णव वाटे भार, येते गर्जना ऐकली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. महामंत्र आहे, हो महामंत्र आहे. उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण हरी म्हणा. महाराज म्हणतात, या मंत्रापेक्षा दुसरा मंत्र नाही. या विनसता आनिक पैसाधन वाहात असे आन विठोबाची. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. वारकरी संप्रदायामध्ये इतर मंत्राला या ठिकाणी थारा नाही, परंतु सर्व साधू संतांनी एकच मंत्र जपला. तो म्हणजे कोणता? राम कृष्ण हरी. नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम नामचिंतनाने तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे साधन सुलभ कोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पुण्य काय करते? पापाचा हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाचे क्षण मात्रे. तृण अग्नी मिळे समरस झाले, ऐसे नामे केले जपता हरी. म्हणून पापाचा नायनाट करते. पळोनिया गेली झोप. झोप म्हणजे पाप. पापानच झोप येते. कीर्तनात येऊ द्या, तिला बोलावं लागत
नाही ती म्हणती हेच मागे रे काय तुम्ही घरात जा ना आता कीर्तनात गेले की 12 वाजले लोक झोपणार नाही पण आता वाटते 10 वाजले बुवा कधी सोडते आणि कधी नाही. कीर्तन हे माध्यमच त्याचं आहे. कारण की या ठिकाणी त्या दोघी बहिणी येतात. हो पार्वती मातेला झोप लागली म्हणून तर पुढचं ऐकलं गेलं नाही. हो झोप मोठी आपल्याला आळकाठी आहे म्हणून तुकोबा म्हणता हे झोप नाही आली पाहिजे. मी हरीच्या जागरणात गेलो माझी झोपच उडून गेली. पळून या गेली झोप. हो पळून गेली ती पळून गेली डबल आली म्हणून पळून या गेली झोप होते पाप आडते. जे पाप आळ होत आळकाठी जे पाप भगवंताच्या नाम चिंतना करता येत होतं ते भगवंताच्या नाम चिंतनाने पळून गेलं. त्याचा नाश झाला. नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्तन्नमामि हरिं परम. भगवंताचं नामच कसं आहे सर्व पापाचं शालन करणं. तरी पापाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. ज्या पापाला प्रायचित्त नाही असं पाप भगवंताच्या नामचिंतनाने समूळ नष्ट होतं. तुकोबाराय म्हणतात हरीच्या जागरणामध्ये आलो सगळ्या वैष्णवांच्या गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्या गर्दीमध्ये त्यांनी जय जयकार केला भगवंताच्या नामचिंतनाचा. त्यामुळे माझी झोप उडून गेली आणि जे आळ येणारं पाप आहे ते सुद्धा नष्ट झालं. आणि या जागरणामध्ये आणखी सुद्धा फार मोठी कृपा त्या ठिकाणी प्राप्त झाली. अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका म्हणे तया ठाया तुका तया तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची तिथे तेथे वैष्णवांचे भार. बोल छाया कृपेची बोल छाया कृपेची वैष्णवाचे येथे वैष्णवाचे गरजत जेकार गरजत से येथे वैष्णवाचे बार येथे वैष्णवाचे बार. जयकार गरजती गरजती येथे वैष्णवाचे हो येथे वैष्णवाचे
विठोबार खुमाई विठोबार घुमा विठोबार खुमा घुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा आदिशक्ती मुक्ताबाई सावध झालो हरीच्या आलो जागरणा तेथे वैष्णवांचे भाड जे जे काड गडजतसे पळवणिया गेली झोप होते पाप आडते तेथे वैष्णवांचे भाड जय जयकार गरजतसे तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची तेथे वैष्णवांचे भाड जय जयकार गरजतसे. अशा प्रकारे तुकोबारा म्हणतात या हरीच्या जागरणामध्ये हरीची कृपा त्या ठिकाणी ओल छाया कृपेची ओलावा कृपेचा ओलावा हरीच्या जागरणामध्ये असतो आणि हरीच्या जागरणामध्येच त्या हरीचं आपल्याला दर्शन होते. नारद मुनी सांगतात ना, जेव्हा विचारतात देवाला, देवा तुम्ही आम्हाला कलियुगामध्ये कुठं दिसताल, कुठं तुमचं दर्शन होईल? नारदा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा ते म्हणून प्रत्यक्ष परमात्मा हरीच्या जागरणामध्ये असतो. म्हणून त्याला इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही. देव इकडे तिकडे नाही, तो हरीच्या जागरणामध्ये आहे. हरीच्या नाम चिंतन ज्या ज्या ठिकाणी चालू आहे त्या त्या ठिकाणी तो नाचतो. त्या ठिकाणी सगळं हे काही सगळं तो पाहतो आहे. या ठिकाणी भगवंता विना हे जागरण नाही. म्हणून हरीच्या जागरणामध्ये मी गेलो आणि त्या हरीची कृपा माझ्यावर झाली. हरीची कृपा इकडे तिकडे मिळणार नाही, तर त्या हरीच्या जागरणामध्येच भगवंताच्या नामचिंतनामध्येच प्राप्त होईल. तुकोबाराय म्हणतात अशा या जागरणाच्या ठिकाणी ओल छाया कृपेचे काय परिणाम होते त्या कृपेचा? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि अशा प्रकारची हरी कृपा आपल्यावर होण्याकरता महाराज म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठी करायची नाही. आज फार प्रमाणात निष्ठी होत आहे. निष्ठी करू नका. बघा आता म्हणतात ना की गोटा खाली जर आपण काढला, प्रत्येक गोटा आणि त्याच्या खाली संप्रदाय. साधू आता संप्रदाय निघू राहिलेले आहे. महाराज ज्या संप्रदायामध्ये ग्रंथ आहे, संत आहेत, भगवंत आहे, अशा प्रकारची साधना ज्या ठिकाणी आहे आणि हा ऋषी मुनींचा मार्ग आहे. हो महाराज सुद्धा म्हणता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकोबारायांनी काय केलं? वेदाचा अर्थ तुकोबारायांनी गाथ्यामध्ये आपल्याला सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला करून दाखवला. ज्ञानोबारायांनी काय केलं? तर ज्ञानोबारायांनी गीतेचा अर्थ आपल्याला 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव. हो या ठिकाणी गीतेचा अर्थ आपल्याला आपल्या भाषेमध्ये आणून दिला. त्यांनी माऊली ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आदी करून जे संत वाङ्मय आहे ते प्रासादिक आहे आणि प्रासादिक असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रभाव आहे. म्हणून आपल्या सर्व भक्तांना, सर्व या ठिकाणी आपल्या सर्व जे वारकरी मंडळी आहे त्यांना सुद्धा सांगू इच्छितो पारायणाकडे लक्ष द्या. मी महाराजांना विचारलं तुकाराम बीज आहे पारायणाला किती लोक बसलेले आहेत? महाराज म्हणू लागले पारायण नाही भागवत आहे. 5 व्यक्ती तरी पारायणाला बसले पाहिजे. भागवत ग्रंथ आपल्याकरता आहेच. गीता भागवत करीती श्रवण, परंतु हा पर्वकाळ तुकोबारायांचा आहे. या निमित्तानं गावातील सुनवाड्या मुली मुलं इकडे तिकडे बसल्यापेक्षा पारायण करा.
त्या पारायणातून तुकोबारायाचा अभंग म्हणजे काही पोथी नाही आहे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. तुकोबारायाचा गाथा हे माथा जाग्यावर नसणाऱ्या लोकांनी पहिले वाचला पाहिजे. एक एक अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा समाजाला बोध करून देणार आहे. काय कोणता प्रश्न आहे तुमचा तो विचारा तुकोबारायांना आणि गाथा उघडा. जे पान उलटाल त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न तुकोबाराय या ठिकाणी उत्तर देतील. म्हणून गाथा ज्ञानेश्वरीची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. हे महान ग्रंथ आपले आहेत. म्हणून पुढच्या वर्षी विनंती करतो महाराजला तर विनंती आहे, पण तुम्हा सर्वांना विनंती आहे तरुण बांधवांना की गाथा पारायण पुढच्या वर्षी झालं. 5 व्यक्ती 10 व्यक्ती जे काही असेल पारायण या ठिकाणी पुढच्या वर्षी झालं पाहिजे असं जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा कृपा करा. या मंडळी गाथा पारायण या निमित्तानं होणं महत्वाचं आहे. 2 सत्रामध्ये भागवत असते. आम्ही काय करतो एका सत्रामध्ये पारायण घेतो, एका सत्रामध्ये भागवत घेतो. 8 ते 12 वाजेपर्यंत पारायण, नंतर 1 ते 5 कथा. पारायणाला मंडळी येते, भागवताला येते, म्हणजे दिवसभर मस्त रेलचेल राहते. पारायण अतिशय महत्वाचं आहे. भोजने महाराज, पाटकर महाराज, गुरु वासुदेवजी महाराज, सखाराम बाबा, श्रीराम बाबा या लोकांनी पारायणाला महत्व दिलं. आज पारायण कमी झाले आणि कथेला या ठिकाणी आपण महत्व देतो. कथाही आपली देवाचीच आहे, त्याला वावगणे, पण पारायणामध्ये सर्व वेदाचा शास्त्राचा सगळा बोध या ठिकाणी ग्रंथांमध्ये दिलेला आहे. वाचेल जो कोणी जिनी त्याची लोटांगणी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. म्हणून एकदा सर्वांनी तुकोबारायांचं भजन करूया. झालेली सेवा गजानन महाराज, भास्कर महाराज, गौरीशंकर महाराज, गुरु वासुदेवजी महाराज, श्रीराम बाबा, सखाराम बाबा, आदिशक्ती माता आणि या ठिकाणी सर्व जे काही तन्मन धनापासून या कार्याला सहकार्य करत आहेत. आजचे अन्नदाते टाळकडी मंडळी बाहेरगावची आहे, अंतरी आहे मंडळी बाहेरगाव या ठिकाणी त्या सेवा देतात आणि सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. आमच्या सोबत सुद्धा आमचे वकील साहेब आलेले आहेत, अष्टकाळ आलेले आहेत. हो, त्यानंतर अर्जुन महाराज सुद्धा आले आहेत, मृदंगाचार्य त्यांनी पहिले वाजवला. या सर्वांना या ठिकाणी आलेल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुयोग आम्हाला प्राप्त झाला. जे काही चुकलं असेल बुद्धीचा दोष आणि जे काही बरोबर असेल ते गुरुवर्यांचं ऐकलं आणि आपल्या समोर या ठिकाणी प्रतिपादन केलं. तुकाराम 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 तुकाराम. सर्वांनी भजन करा. तुकाराम 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 समर्थ सद्गुरु जय श्रीराम. जय सखाराम, जय सखाराम, जय सखाराम. समर्थ सद्गुरु जय सखाराम, जय सखाराम, जय सखाराम. समर्थ सद्गुरु श्रीराम. जय सखाराम, जय सखाराम. समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल फुलिले पुरी देवा पुळी उत्तरी राज महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारला अधिकार राज महाराज महाराज तुम्ही सुद्धा म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी उद्याची कीर्तन सेवा प्रमोद महाराज रहाणे यांची राहणार आहे. तरी सर्व मंडळींनी हजर राहण्याची कृपा करावी. तुकार